नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत हॉटेल स्टाईल पनीरची रेसिपी, पनीर लबाबदार। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले आहेत। आता हे कांदे आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत। कांदा तेलावर चांगला परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रक, 2 ते 3 काश्मीरी लाल मिरच्या, 1 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, त्याबरोबर 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 इलायची। आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये 10 ते 15 काजू घेतले आहेत। त्याचबरोबर मी 2 चमचे तीळ घालून घेतले आहेत। आता ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा 5-1 मिनिटं सर्व जिन्नस चांगले परतून घेऊया। सर्व खडे मसाले कांद्याबरोबर परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। आता ते या मसाल्यामध्ये चांगले परतून घेऊया। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगले परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, पाव चमचा हळद। आता हे मसाले आपल्याला त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत। साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे जिन्नस चांगले शिजवून घ्यायचे आहे। तर 5-1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले सगळे मसाले चांगले शिजले आहेत। टोमॅटो सुद्धा एकदम मऊ झाला आहे। आता हे मिश्रण थंड करून मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि ही पेस्ट आपल्याला चाळणीमधून चांगली गाळून एकदम स्मूथ पेस्ट वापरायची आहे। वाटण थंड होई तोपर्यंत आपण पनीरची तयारी करूया। तर इथे पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर आणि थोडीशी हळद घालून घेऊया। आता ह्या मसाल्यामध्ये आपण पनीर चांगले परतून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाल्याबरोबर पनीर चांगले कोट करून घ्यायचे आहे। मसाला पनीरला चांगला कोट झाला की ते काढून घ्यायचे। त्यामुळे काय होईल की आपण ग्रेव्ही मध्ये पनीर टाकले तर ते कुस्करणार नाहीत आणि त्याची टेस्ट ही चांगली लागेल। आता आपले पनीर चांगले मसाल्यामध्ये कोट झाले आहेत, ते काढून घेऊया। आता फायनल कुकिंगची तयारी करूया। तर इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। त्यामध्ये मी मध्यम आकाराचा 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यातच मी 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे। आता हे जिन्नस आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहे। अद्रक आणि लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ते चांगले परतून घ्यायचे आहे। कांदा व अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे। सर्व मसाले तेलावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर आपल्याला ते मसाले परतून घ्यायचे आहेत। आता मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 सिमला मिरची बारीक कट करून घातली आहे।
सिमला मिरची सुद्धा आपल्याला मसाला बरोबर साधारण 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। सिमला मिरची चांगली परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। आता हे टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगले शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालून घेऊया आणि सर्व जिन्नस आता त्यामध्ये एकजीव करून घेऊया। ग्रेव्ही चांगली एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतला आहे आणि पुन्हा एकदा सर्व ग्रेव्ही चांगली ढवळून घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचाभर मी साखर घालून घेते। साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होतो। आता हेच ग्रेव्ही आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। साधारण 5-1 मिनिटं ग्रेव्ही शिजवल्यानंतर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेऊया। 5 ते 6 मिनिटं ग्रेव्ही शिजल्यानंतर आता त्यामध्ये आपण तळलेले पनीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने सर्व ग्रेव्ही परतून घेऊया। पनीर घालून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे बटर, 3 ते 4 चमचे फ्रेश क्रीम आणि 1 चमचा कसुरी मेथी घालून घेतली आहे। आता हे पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। आता वरून थोडासा गरम मसाला घालून घेऊया आणि इथे मी एक पनीरचा तुकडा वाचवून ठेवला होता, तो पनीरचा तुकडा मी इथे किसून घालत आहे। त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर येतं। तर आता हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा चांगले एकजीव करून घेऊया आणि वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया। तर इथे आपलं मस्त हॉटेल स्टाईल पनीर लबाबदार तयार झालं आहे। आता गरमागरम सर्व करूया। तर असं हे पनीर लबाबदार तुम्ही नान बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।